झालंय. हॅलो, मला तुमची मदत हवी होती आत्ता, ताबडतोब. काय झालं? मास्तरीनबाई, मास्तरीनबाई उठा, मी आलोय. हळू बोला. झोपल्यात ना त्या? पण काय काय झालं काय? मास्तरीनबाई काय झालं तुम्हाला सांगा बरं. हा, मी आलोय आता, सांगा बरं काय झालं काय? सांगितलं ना तुम्हाला झोपल्यात म्हणून. आता का उठवताय? आराम करू दे त्यांना. अहो पण त्या ओरडत का होत्या? त्यांचा आवाज आला मला फोनवर मागून. कसला आवाज? कुणाचा आवाज? नाही का, मगाशी तुमच्या फोनवर आपलं हे चालू होतं कॉल, तेव्हा त्यांचा मागणं आवाज आला मला, हेल्प हेल्प. तुम्ही फोन कट केला. मी कधी फोन कट केला? आवाज काय करताय? आपला फोन चालू होता, मास्तरीनबाईंचा आवाज आला मला, तुम्ही फोन कट. त्याच्यानंतर मी फोन केला पण तुम्हाला, तुम्ही उचलला नाही की फोन. मला काय कळ ना, काय हेल्प हेल्प ओरडत होत्या म्हणताना मी तडक येऊन आलो. मला काळजी वाटायला लागली. काय झालं मास्तरीनबाई? ते मी काय काय सांगा की. ते मी म्हणजे तुम्ही इथं आणि आत्ता काय झालंय? काय झालं ते बघायला चालू मी इथं. म्हणजे अहो मगाशी मी ह्या सिस्टरांच्या फोनवर बोलत होतो, तर आमच्या मास्तरीनबाईचा मागणं आवाज आलो मला, हेल्प हेल्प म्हणून. मला काय कळ ना, मला काळजी वाटायला लागली. तुम्ही तर सांगा काय झालंय काय? तुम्ही काळजी करू नका, इथं सगळं ठीक आहे. अहो काय सगळं ठीक आहे काय? मला फार फोनवरनं आवाज आला तर सगळं ठीक असते. खरं खरं सांगा, मला इसकडून सांगा डॉक्टर. अहो काही नाही, पेशंटची मानसिक अवस्था बिघडली की ते झोपेमध्ये जोरजोरात ओरडतात, व्हायलेंट होतात. नॉर्मल आहे हे. नॉर्मल काय आहे आता? म्हणजे झोपलेले असताना हेल्प हेल्प म्हणून कसं काय? मदत कुणाची मागतात त्या आणि कशासाठी मागतात? हे का नॉर्मल आहे? मी सांगतो ना तुम्हाला, तुम्ही टेन्शन नका घेऊ. पेशंट कधी कधी असे बरळतात, व्हायलेंट होतात. त्यांच्या डोक्यात जे चालतंय ना ते खरंच घडतंय असं त्यांना वाटत राहतं, पण रियालिटीमध्ये तसं काहीच नसतं. अहो पण आमच्या मास्तरीनबाई तशा नाहीच आहे. हो, त्या नाहीतच अशा, पण त्यांना स्वतःलाच माहित नाही त्या अशा वागतायत ते. तुम्ही काही काळजी करू नका, बऱ्या होतील त्या. काय कळना झालं बघा मला तर. मास्तरीनबाई, हो मास्तरीनबाई, मास्तरीनबाई सगळं नीट चालू होतं. काय झालं अचानक मला काय कळना झालं. तुम्ही एवढ्या शांत संयमी, काय झालं अचानक मला काय कळत नाही. मास्तरीनबाई बोला, काहीतरी बोला माझ्या संग. हा? हेल्प हेल्प म्हणतात, झोपेत बोलतायत त्या. सगळं नॉर्मल आहे हे सगळं, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. माझं आहे का, तुम्ही आता घरी जा आणि उद्या सकाळी वाटलं तर भेटायला या. आणि काही गरज पडली तर मी बोलवेल तुम्हाला. हो नाही हो, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं, मी जवळ यांच्यासंग बोलत नाही तोवर मी इथंच थांबणार आहे. आवडली ना तुम्हाला? हा. तुम्ही बोलला होतात ना ट्रेंडिंग वाली पाहिजे म्हणून, हीच आहे ती. हा. काय चाललंय? अरे वा वा, लय चांगली काढली. काढा हो, काढा, हो. छान काढा. तुम्ही काढली ना? हिथं जरा वळणाची घ्या. दानाजी, होय होय. यांचं आठवत आलंय. सगळ्यांना वाढायला घ्या आता. आणि पुढचे 1-2 दिवस जरा तुमच्यावरती प्रेशर असेल. तुम्ही सगळं लीड करायचं. आपले गेस्ट रूम सगळ्या झाडून घेतल्यात ना? जरा तिकडे आपल्याला निघायला लागेल. काय झालं? कुठे? आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. अक्षरा ठीक आहे ना? नाही, बरी आहे पण काहीतरी मेजर झालंय असं वाटतंय. बापरे. नाही तर तुम्ही असं करा ना, तुम्ही थांबा इथे, मी पटकन हॉस्पिटलला जाऊन येते. नाही नाही, मी 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 येतोय. आपण एकत्र जाऊया. चल. ए आजी, अगं ही दोघं एवढ्या घाईत कुठं गेली ग? कोण कुठं गेलं? अशी काय करती? अगं मोठ्या मालकांची चारुबाई. आ, ते दोघं गेलं? कुठं गेलं? एवढ्या राज्याला कुठं गेलं ते? मास्तरीनबाई मी आलोय बरं का. सर ऐका माझं, तुम्ही आता घरी जा, वाटलं उद्या सकाळी भेटायला या. हो नाही हो, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं, मी जवळ यांच्यासंग बोलत नाही तोवर मी इथंच थांबणार आहे. अहो पण सर त्या झोपल्यात ना. काय एवढं वेळ?
आणि मला एक सांगा डॉक्टर, जेव्हापासून इथे ॲडमिट केले तेव्हापासून त्या गंभीरच आहे तो, माझ्यासंग त्यांचं बोलणंच झालेलं नाही. एवढं काय आता हे असते राव, त्या हेल्प का ओरडत होत्या मला कळलं पाहिजे. मी इथं बसून राहीन. मास्तरीनबाई मी आहे इथं बरं का, काही काळजी करू नका तुम्ही, मी आहे इथं. हां 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 बोला बोला. अधिपती हां अधिपती मला बोलायचंय तुमच्याशी. अधिपती ऐका सावकाश ऐका अधिपती ऐका मला बोलायचं तुमच्याशी. हे सगळं खूप भयंकर आहे अधिपती. इथे सगळं खूप भयंकर चालू आहे. नाही मी शांत आहे. तुम्ही ऐका माझं नीट ऐका. इथे कारस्थान चालू आहे अधिपती. कारस्थान चालू आहे इथे. सिस्टर पाणी द्या की जरा, धाप नाही लागली. पाणी नकोय मला. तुम्ही ऐकलत का मी काय सांगितलं तुम्हाला? इथे नकोय मला पाणी नकोय. ऐका ऐका माझं इथे. हे सगळंच खूप भयंकर आहे अधिपती. इथे कारस्थान चाललंय. मी तर तुमच्यासाठी आलो, तुम्ही फक्त शांत व्हा. मी शांतच आहे. मला काही नाही झालंय अधिपती. मी सांगते तेवढं ऐका. मला खूप भीती वाटते. हे सगळेत ना हे खूप भयंकर आहे अधिपती. मला भीती वाटते खूप. प्लीज माझं ऐकाल ना मी काय सांगते ते. प्लीज ऐका माझं. काय काय झालं तुम्हाला सांगा. मला काहीच नाही झालेलं. मी तेच सांगते यांना. सिस्टर त्यांच्या गोळ्या दिल्या का? नाही देते आता. मला काहीच नाही झालेलं. मी एकदम ठीक आहे. पण हे जे करतायत ना सर, त्यांची गोळ्या घ्यायची वेळ झाली. त्यांना सांगा अधिपती गोळ्या नकोत मला. त्या गोळ्यांमुळे गुंगी येते. मॅडम शांत व्हा, काम डाऊन. सिस्टर त्यांना आधी गोळ्या द्या. नाही नकोत मला गोळ्या. मला ह्यांना सांगा ना मला नकोत गोळ्या. मला काहीच नाही झालंय. नंतर द्या की गोळ्या, काय त्याला राहू द्या. अहो ते बोलायला लागल्या तर एक्साइट होतील, हायपर होतील. त्यांना त्रास होईल म्हणून सांगतो. मॅडम तुमची तब्येत ठीक नाहीये, तुम्ही आधी गोळ्या घ्या. तुम्ही गोळ्या वेळेवर घेतल्या पाहिजेत मॅडम. हो मला नकोत गोळ्या. मला काहीच झालेलं नाहीये. मी ठीक आहे. हो मला नकोय ते. का मला गोळ्या देतायत हे वेड ठरवतायत मला. मला काहीच नाही झालेलं. मला नकोत गोळ्या अधिपती. प्लीज सांगा ना त्यांना. मी काय म्हणतो, तुम्ही घ्या गोळ्या, मी देऊ तुम्हाला गोळ्या. नाही मला नकोत गोळ्या. मी तेच सांगते. मला काही नाही झालंय. मी देतो माझ्या हाताने तरी. नाही मला नकोच आहे. सॉरी मला नकोय तो गोळ्या. मी तुम्हाला काय सांगते तुम्हाला कळतंय का अधिपती? तुम्ही ऐकताय का माझं? मला गुंगी येते होत्या गोळ्या. तिथे सारखे मला गोळ्या देतात. मला काहीच नाही झालंय. हे सगळं खूप भयंकर आहे. तुम्ही जागे व्हा. हा तुम्ही सोडा मला. सोडा. अक्षरा काय होतंय? अधिपती का व्हायलंट झाली ती एवढी? काय झालं नाही सर. आईसाहेब, चुकून आईसाहेब म्हणालास का तुम्हाला? टेन्शन मध्ये का होईना आईचा मान दिलास तुम्हाला. चुकून बोललो, सॉरी. सॉरी काय? आईच आहे मी तुझी. ते खोटं बोलतायत. या भुवनेश्वरी मॅडम आहेत. या चारुलता आई नाहीये. त्या खोटं बोलतायत. अक्षरा बाळाश, काय एवढी चिडली आहेस? कसला त्रास होतोय तुला? मॅडम तुम्ही प्लीज आधी गोळ्या घ्या ना. सारखं तुम्हाला सांगते गोळ्या घ्या. तुम्ही का गोळ्या देता मला? कळत नाहीये का? एकदा सांगितलेलं मला नकोत गोळ्या. अक्षरा बाळा, गोळ्या का घेत नाहीस तू? तू औषधं घेतली नाहीस तर बरी कशी होणार सांग मला. घे बघू गोळ्या. मला वाटतं तुम्ही सगळे बाहेर जा. फॅमिली समोर पेशंटला आवरणं अवघड जातं. आम्ही बघतो काय ते. तुम्ही प्लीज बाहेर जा. नाही शांत होतील तर राहू दे सगळ्यांनी इथंच. अक्षरा औषधं घे. एकदा सांगितलं ना मला नकोत गोळ्या. हां बरं ठीक आहे. अगं पण तुझी तब्येत कशी सुधारणार? मला काही झालेलं नाहीये. ठीक आहे मी. अगं हो, पण शरीराचे असतात तसे मनाचे पण आजार असतात. सांगितलं होतं की नाही मी तुला?
त्या आजारांवर जर आपण उपचार केले नाहीत तर बरी कशी होणार तू? हां, आणि यात लाज वाटण्यासारखं काही नाहीये. तुला बरं व्हायचंय की नाही? हां, मग सहकार्य करायचं सोडून अशी का वागतेस? कुणाला सहकार्य? यांना डॉक्टरांना, आणखीन कुणाला? आणि तू पहिल्यांदा शांत हो बरं. माझ्या हाताला मेहंदी आहे म्हणून, नाहीतर तुला जवळ तरी घेतलं असतं. बाबा मेहंदी काय? ओ बाबा पुसा ती मेहंदी. तुम्ही पुसून टाका मेहंदी. फ्रॉड आहे हे सगळं, फ्रॉड आहे. तुम्ही आधी मेहंदी पुसा बाबा प्लीज. हे वेडाबाई, काय बोलतेस तू? वरदार मला वेडी म्हटलात तर. अगं तू काय एवढी हायपर होतेस? तुला बरं नाहीये की नाही? म्हणून तुला हॉस्पिटलमध्ये ठेवले. तू जरा शांत हो बघू. मला बरं नाहीये म्हणून नाही, तुम्हाला हवंय म्हणून इथे मी. तुम्हाला हेच हवंय ना? मला हॉस्पिटलमध्ये डांबून ठेवायचं ना तुम्हाला? आपण कुणीच यांना ओळखलं नाही अधिपती. आपण कुणीच त्यांना ओळखू नाही शकलो, पण मी ओळखलंय. मी यांना ओळखलंय. मला सगळं कळलं अधिपती. या भुवनेश्वरी मॅडमच आहेत. त्या नाही आहेत चारुलताई. खरं सांगते अधिपती. आजी आता आम्ही निघतो, लई रात्र झाल्या. वय वय निघा निघा. उद्या भेटू. तसा फोन करेन मी तुम्हाला. उद्या बी ईदी आहेत. समध्यानी येळेवर यायचं बरं का? येतो आम्ही आता. जा जा सावकाश. चंचे, एवढ्या रात्रीचा कुणाला फोन करतेस ग? अगं चारूबाईसनी करती. त्या हॉस्पिटलात गेल्यात ना व अक्षदाला भेटाया. तुला कसं कळलं? मला समजा माहित असतंय. जे तिला येड लागलंय ना? हा लागलंय ना? येड लागलंय ना? कुणाला? अगं अक्षदाला. म्हणजे बघ की हे मोठे मालक आणि चारूबाई एवढं तडकाफडकी गेलेत तिकडं. म्हणजे तिच्या तब्येतीचं काही बरं वाईट नसेल ना झालं? बया आधिपतीचं कसं होणार ग आता? हे गप की ग. भरल्या घरात उगा अभद्र बोलू नकोस. आजे माझ्या बोलण्यानं काय होणार आहे? असं असती तर मग मी या घराची सून झाली असती नाही का? हा इसर हातात होते. मेमरी लई स्ट्रॉंग आहे माझी. अगं मी तर असं ऐकलंय का तिला येड्यांची इस्पितळात बी नेणार आहेत म्हणा. तिला नाही, तुलाच येड्याच्या हॉस्पिटलमध्ये द्यायला लागेल. अगं मला काही नाही झालं. काय झालं नाही, जन्मापासूनच येडी आहेस. तुला काहीतरी बोलते. म्या लोकांना येडं बनवते आणि स्वतः येडं बनून पेढा खाती. आता काय ती मास्तरडी या घरात परत येत नसते. आता या घरावर राज्य बी माझं, अधिपती बी माझा. या भुवनेश्वरी मॅडम आहेत. आई साहेब आहेत त्या. काय बोलताय तुम्ही? मी खरंच सांगते, खरं तेच सांगते. चारुलता आई नाही आहेत. अहो यांनी खूप भयंकर कारस्थान रचले. तुम्हाला माहित नाही अधिपती. बजरंग आहे ना, बजरंग त्याला यांनी जेलमधून बाहेर काढलंय आणि त्याला हाताशी धरून त्यांनी खूप मोठं कारस्थान रचलंय. या भुवनेश्वरी मॅडम चारुलता आई म्हणून आपल्याला सगळ्यांना फसवत आहेत. अक्षरा, काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? अगं मी भुवनेश्वरी बनून आले असते तर माझ्या मुलाने मला स्वीकारलं असतं ना. तू साक्षीदार आहेस. त्यांनी मला कधीच आईचं स्थान दिलं नाही, मान दिला नाही, प्रेम दिलं नाही. पण ते नकोच होतं तुम्हाला. ते नकोच होतं. तुम्हाला सत्ता हवी होती ना, म्हणून तर तुम्ही बाबांशी लग्न करताय. जर तुम्ही भुवनेश्वरी मॅडम बनून घरात आला असतं तर अधिपतींनी तुम्हाला स्वीकारलं असतं. पण बाबांनी तुम्हाला घरी येऊच दिलं नसतं. तुम्हाला घरात शिरताच आलं नसतं. म्हणून तुम्हाला लग्न करायचंय बाबांशी. तुम्हाला आता बाबांना नमवायचंय, त्यांना झुकवायचंय. अधिपती या सगळ्यांना फसवतायत. सगळ्यांना फसवतायत. तो बजरंग तो इथे आला होता. त्याने मला धमकी दिली, जीवे मारण्याची धमकी दिली. अधिपती मला खूप भीती वाटते. या मॅडम तो बजरंग मला मारून टाकतील. मला खूप भीती वाटते. तुम्ही नका जाऊ अधिपती. मला खूप भीती वाटते.
घाबरू नका, मी आहे ना. तुम्हाला कोण काय करणार नाही, मी आहे ना. घाबरू नका, माझ्यावर विश्वास आहे की नाही? घाबरू नका तुम्ही. अक्षरा बाळा, बाळा शांत हो. तुला काही होणार नाहीये. आम्ही आहोत ना सगळे. नाही बाबा, तुम्हाला माहित नाहीये तो खूप डेंजर आहे. तू ह्यांनी जेलमधून बाहेर काढ. तुम्ही का बाहेर काढलं त्याला? सांगा ना सगळ्यांना. तू शांत हो बाळा. मला माहिती आहे तुझी मनस्थिती ठीक नाहीये. तू पॅरानॉइड झाली आहेस, पण ह्याच्यावर इलाज करून तुला बरं करता येईल. तू नको त्रास करून घेऊ स्वतःला. हां बरं, तू अगदी साधं लॉजिक लाव. बरं मला सांग, भुवनेश्वरी इतकं अस्खलित मराठी बोलू शकेल? शुद्ध भाषा, संयमी वागणूक तिच्यामध्ये कधीच नव्हतं ना. तुम्हाला काय माहित? तुम्ही कधी भेटलात त्यांना? नाही, मी भेटले नाही त्यांना, पण आता इतके दिवस मी त्यांच्याबद्दल ऐकते ना सगळ्यांकडनं. मला माहिती आहे त्या कशा आहेत ते. पण त्यांनी माझ्या मुलाला लहानाचं मोठं केलं, त्याला माया दिली. मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहीन. खोटं 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 बोलतायत. दादांत खोटं बोलताय तुम्ही. मास्तरीनबाई, अक्षरा तू असं काय? दूर व्हा. तू माझा दूर व्हा. मी सांगितलं ना तुम्हाला, दूर व्हा माझ्यापासून. मला माहिती आहे तुमचा प्लॅन. मी तुमचा कुठलाच प्लॅन यशस्वी होऊ देणार नाहीये. या हॉस्पिटलमध्ये डांबून ठेवायचं ना तुम्हाला. मला कळलंय. मला सगळं कळलंय. अक्षरा, अधिपती, काय काय? तुम्ही अक्षरा. मला घरी घेऊन चला. मी तुम्हाला सांगते अधिपती, मला घरी घेऊन चला. यांनी बजरंगला पाठवलं होतं. बजरंगला त्यांनी इथे पाठवलं होतं. तो बजरंग इथे आला, माझा गळा दाबला आणि या निर्जताई आहेत ना, यांच्या गळ्याला त्यांनी अशी सुरी धरली होती. खूप खूप भीती वाटते मला अधिपती. तू इथे आला होता. तुम्ही मला घरी घेऊन चला. त्यांना विचारा, ताई ताई तुमच्या गळ्याला सुरी लावली होती ना बजरंगने? हा सांगा ना, सगळ्यांना सांगा. काय झालंय ताई? घाबरलाय का? अक्षरा तुम्ही दूर व्हा. अक्षरा. दूर व्हा, तुम्ही दूर व्हा. ठीक आहे मास्तरीनबाई, काय करताय? ताई 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 ताई, हे बघा, ऐका. तुम्ही घाबरलाय का? हे बघा, यांना तुम्ही सगळं खरं सांगू शकता. हा अधिपती वाचवतील, आपल्याला काही नाही होऊ देणार. सांगा बरं आता. हा सांगा, सगळ्यांना सांगा. इथे आला होता की नाही बजरंग? आला होता ना? हा अहो बोला ना ताई. तुम्हाला कळतंय ना मी तुमच्याशी बोलतेय ताई. सांगा ना. त्यांचं नाव निर्जा नाही, सुलभा आहे. सुलभा आहे. नीरजच नाव आहे त्यांचं. नाही हो. अहो नाही, पण मी ऐकलंय, माझ्या कानांनी ऐकलंय. कुठे ऐकले तुम्ही? इथे या खोलीत तो 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 बजरंग आला होता. या इथे बसल्या होत्या. ह्यांच्या गळ्याला सुरी पण लावली होती त्यानं. व्रण पण होता. काय नाव तुझं? निर्जा ना? ग मन निघायचं. व्रण होता इथे. ह्यांना लागलं होतं. त्यांनी गळ्याला सुरी धरली होती आणि ह्यांना बाहेर जायला सांगितलं होतं. हो की नाही? हा आठवतंय ना तुम्हाला? तुम्ही घाबरू नका प्लीज. तुमच्या मुलीला काहीही नाही करणार तो. हे आहे अधिपती आहेत ना, हे वाचवतील तुमच्या मुलीला. हा खरं सांगा ना प्लीज. तो आला होता की नाही? आला होता ना बजरंग? इथे आला होता ना खोलीत? तुमच्या गळ्याला सुरी लावली होती. तुम्हाला बाहेर जायला सांगितलं होतं. हो की नाही? हे आजच घडलं ना. हो सगळं. तुम्ही सांगा ना, सगळं खरं सांगा ना प्लीज. तुम्हाला तुमच्या मुलीची शपथ आहे ताई. प्लीज खरं सांगा. खरं सांगू? हो प्लीज प्लीज खरं सांगा. माझं नाव नीरजा नाही, सुलभा आहे. असं का म्हणताय तुम्ही? सुलभा का म्हणताय स्वतःला? कारण माझं नावच सुलभा आहे. सुलभा? तो बजरंग? तो तुम्हाला नीरजा म्हटला ना? त्यांनी सगळी माहिती काढली होती तुमची. तो म्हटला तुमच्या मुलीला पळवून नेईन, जंगलात नेईन. मला नेलं होतं तसं. तो बोलला नाही सगळं. तो नीरजा म्हटला ना तुम्हाला. तुम्ही खूप घाबरला होतात. हे सगळं झालंय, हे खरं आहे ना? असं म्हटलं ना बजरंग?
सॉरी पण कोण बजरंग? मी तर हे नावच पहिल्यांदा ऐकते.